भावूक झाले, कष्टी झाले, कारण कुठेतरी माझ्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह आलं असं मला वाटलं. कारण माधुरी मांजरेकर मशाल, त्यापूर्वी धनुष्यबाण ही निष्ठा होती आणि मी माझी मिसाल लोक देत होती बाहेर, आणि ती निष्ठेवर कुठेतरी प्रश्नचिन्ह आलं असं मला वाटायला लागलं. मी स्वतः कुठेतरी माझ्या मनात गिल्ट फील होतंय की काय माझ्याकडून चूक झाली की मला तिकीट ऐकत्या वेळेला, म्हणजे कालपर्यंत समजा उमेदवारी माझी निश्चित आहे, मला माहिती आहे आज सकाळी मला फॉर्म मिळणार, आणि आज संध्याकाळपासून कानावर गोष्टी यायला लागल्या मनसे मनसे मनसे. मी तरीही ते मजेत घेतलं, पण नंतर रात्री उशिरा वारे व्हायला लागले मनसे मनसे मनसे. सकाळी जाऊन मी मातोश्रीवर धडक मारली, माझ्या कार्यकर्त्यांसकट गेले, आणि तेव्हा मला कळलं की नाही, मनसेलाच गेले हे सूर. तेव्हा फार वाईट वाटलं. म्हणजे माझीच आहे, उमेदवारी माझीच आहे, आणि ते आयत्या वेळेला तिकडे जावी याच्यासारखं दुर्दैव कोणतं माझ्यासाठी दुर्दैव कोणतं याच्यासाठी. तुम्ही म्हणालात की आज मी मातोश्रीवर सकाळी गेले होते, नेमकं तुमचं तिथे काय, मातोश्रीवरती तुमचं नेमकं काय बोलणं झालं होतं? उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं होतं? आदित्य साहेबांशी तर नाही, पण उद्धव साहेबांनी मला भेट दिली. त्यांनी मला तेवढंच सांगितलं की ती लोक सोडत नाही आहेत, मनसेची लोक सोडत नाही आहेत हा प्रभाग. पण त्याचबरोबर एका साईडला मला मनसेतूनच फोन येत होते की ताई आम्हाला तो प्रभाग नकोय. काही लोक आहेत त्यांच्यातली, त्यांनी मला सांगितलं की ताई आम्हाला प्रभाग नकोय, तरीही तो हाच घ्या म्हणतात. आम्हाला वास्तविक 181 हवा होता, पण आम्ही तो नको, तो आम्हाला सोडायचा नाहीये, तर हा प्रभाग घ्या असं सांगितलं, पण तो आम्हाला नकोय. मग मला कुठेतरी माझा संभ्रम निर्माण झाला की अशी कोणती अगतिकता होती की हा विभाग तुम्ही, हा प्रभाग सोडला जिथे मी कंटिन्युअस काम करते, जिथे मी स्वतःला नगरसेविका समजूनच काम करते. मी नगरसेविका स्वतःला समजते आणि काम करते, आणि त्याच डौलात मी काम करत होते. आणि काय झालं की माझ्याकडून हा प्रभाग, आणि माहितीये मला, मी ही सीट निश्चित काढली असती. मला ती अगतिकता कळत नाहीये की काय नक्की काय गौरबंगाल आहे की हा प्रभाग सोडावा लागला.